महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याने पिंपळनेर शहरात जल्लोष। पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। त्यानंतर प्रशासन व नागरिक सामाजिक कार्यकर्ते आपापल्या स्तरावर महिलांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली होती। परंतु कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना प्रशासनाला कागदपत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या। त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून सोपे कागदपत्रांची पूर्तता करा असे आवाहन करण्यात आले होते। त्यानंतर या योजनेवर विरोधकांकडूनही टीका करण्यात आली होती। परंतु सरकारने केलेल्या घोषणेला अनुसरून काल म्हणजेच स्वातंत्र्य दिवसाचा एक दिवस अगोदरच महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे 3000 रुपये जमा झाल्याने महिलांचा आनंद गगनात मावेना। हमको 3000 रुपए मिल गया। मोदी सरकार और मंजुला ताई का हम लोग धन्यवाद करते हैं। 14 तारीख को मिल गया, अभिनंदन करते हैं। आम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये पडले, तर आम्ही मंजुला ताईंना खूप खूप धन्यवाद करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचा पण खूप आभार। आणि आम्हाला सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटल्यामुळे म्हणून आम्ही फार आनंदात आहोत। याच अनुषंगाने पिंपळनेर शहरात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याने महिलांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। एवढे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळा गावित यांचे आभार मानले। सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते। महिलांपैकी पूनम अहिरे, विजयाबाई कल्पना शिंदे, लक्ष्मी जगताप, गौतमा पवार, नीता पवार, संगीता बागुल, पुष्पा दीपक, मुन्नीबाई पांडे, त्याचबरोबर शिवसेना विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव तसेच व्यापारी आघाडी प्रमुख श्याम बेनीराम कोठावदे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज, संपादक अनिल बोराडे। आम्हाला पैसे 14 तारीख रात्री 3000 रुपये पडून गेलेले, त्याच्याबद्दल मंजुळा गावित त्यांचे धन्यवाद करतो। मुख्यमंत्री साहेब यांचे आम्ही धन्यवाद। शिंदे साहेबांचे खूप खूप आभार। आम्हाला पैसे पडले, आम्ही भरपूर खुश आहे। मदत होईल आम्हाला आता दर महिन्याला सरकारची, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो।